हेमंत गोडसे यांच्याकडे. हेमंत गोडसेजी, या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती पहिला तर माझा प्रश्न आहे की तुमच्याकडेच येणार होते अशी चर्चा होती बडगुजरांची, मग अचानक भाजप कसं काय झालं? मला असं वाटतं का निश्चितच वरिष्ठ नेत्यांकडे त्यांची भेट अनेकदा त्या ठिकाणी झाली होती, परंतु काही कारणास्तव प्रवेश लांबला आणि आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मला असं वाटतं का कुठल्याही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्याला कुठल्या पक्षात घ्यावं हा त्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो, परंतु असं करत असताना आम्ही देखील आमच्या माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब देखील आज कोणाला घेत असताना सातत्यानं त्याची चौकशी करून या ठिकाणी घेत असतात. आज ते महायुतीमध्ये आले आणि म्हणून मला असं वाटतं का आज महायुतीचं सरकार आहे आणि आम्ही महायुती म्हणून त्यांचं निश्चित त्या ठिकाणी स्वागत. पण गोडसेजी, तुम्हाला असं का म्हणावं असं वाटलं की आमचे नेते शिंदे जेव्हा कोणाला पक्षात घेतात तेव्हा चौकशी करून घेतात? हा काय टोला समजायचा आहे? हे विधान का आलं अचानक तोंडामध्ये? नाही, मला असं वाटतं का निश्चितच कुठल्याही पक्षाकडे बघत असताना किंवा कुठल्या पक्षाची वाढ होत असताना त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे निश्चित बघूनच जनता त्यांना मतदान करत असते आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या संदर्भामध्ये जे काही निर्णय कुठलाही प्रवेश द्यायचा तर ते त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी ठरवत असतात आणि म्हणून निश्चित त्यांना ते जे काही योग्य वाटलं त्यांनी ते केलेलं असं. ठीक आहे गोडसेजी, आम्हाला कळायचा आहे तो मुद्दा कळलेला. मी नवनाथ बन यांच्याकडे जातो. नवनाथ, तुम्ही मगाशी सुद्धा मी प्रतिक्रिया लोकांच्या वाचून दाखवत होतो. लोकांचं मुळीच विधान साधारण सगळ्याचा सार सांगायचा झाला तर निवडणुका आल्या की असे पक्षप्रवेश वाढतात, त्यांची उपयुक्तता आहे म्हणून त्यांना पक्षात घेतलेलं आहे. भाजप एक वॉशिंग मशीन आहे, इकडे डाग लागलेला आहे, आतमध्ये आणा, पुन्हा धुवून स्वच्छ होऊन बाहेर पडलं जाईल. नवनाथ, पक्षाचं काय चाललेलं आहे? प्रसन्नजी, भारतीय जनता पार्टी हा सातत्यानं वाढणारा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीत गेल्या काही दिवसात बघतो की आपण वेगवेगळ्या प्रभावातली लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होतात. सुधाकरजी बडगुजर त्याचपैकी एक आहेत. भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन सेंटर आहे का? तर अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कुणी जर का सुधारत असतील तर त्याला आक्षेप घेण्याचं कारण नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षांची लोक आली होती, त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचे आरोप झाले होते, परंतु ते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला असं एकही उदाहरण नाही. म्हणजे एखाद्या माणसाला सुधारणा करायची आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीला प्रवेश करायचं निश्चित केलं असेल तर त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची शिस्त, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं वागते, राष्ट्र प्रथम या विचाराने काम करते, त्याच पद्धतीनं काम करणारी लोक बघितले आहेत.